महाराज म्हणतात की विठ्ठलाच्या जवळ आपण आपली जी काही इच्छा आपण बोलून दाखवतो ती इच्छा पूर्ण होते. पण ती इच्छा कधी पूर्ण होते तर काय म्हणतात बघा ते, पुष्टकांती निवती डोळे, हे सोहळे श्रीरंगी, अंतर्बाह्य विलेपन, हे भूषण मिरवू, इच्छा ऐसी आवडी पुरे, विश्वंभरे जवळी, तुका करी नारायण या सेवन नामाचे. तर श्रीरंगाच्या दर्शनाने माझे अंगकांती पुष्ट होते, डोळे सुखावले जाऊन शांत होतात. तुम्ही बघा, आपण पंढरपूरला गेल्यानंतर जेव्हा आपण पांडुरंगाचं दर्शन घेतो तेव्हा आपल्याला किती छान वाटतं, मन प्रसन्न होतं. आणि मन प्रसन्न झाल्यामुळं काय होतं, चेहऱ्यावरती एक प्रकारचं तेज येतं. आणि त्यामुळं आम्ही आमच्या अंतर्बाह्य रंगात हरीच्याच सुख सोहळ्याचे विलेपन म्हणजे उटी लावून त्यांचेच भूषण मिरवित राहू. या विश्वंभराजवळ आपण आपल्या आवडीची जी इच्छा बोलू ती इच्छा येते, पूर्ण होत असते. तुकाराम महाराज म्हणतात, मी या नारायण नामस्मरणाचे सेवन सतत करीत आहे आणि सतत करीतच राहणार. आणि अशाच प्रकारचा उपदेश ते आपल्यालाही करतात की आपण सतत नारायणाचं नामस्मरण करा, विठ्ठलाचं नामस्मरण करा. रामकृष्ण हरी.